Hello students, good morning to all of you. Welcome to this online lecture. I am Miss Seema Landge. In your previous lecture, you have studied point planning, process, stages of planning, steps in planning. ओके, जे काही प्लॅनिंगच्या स्टेजेस आहेत, जे काही प्लॅनिंगची प्रोसेस आहे ती आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये स्टडी केलेली आहे. अँड प्लॅनिंगची जी प्रोसेस आहे ती आपली वन बाय वन स्टेप बाय स्टेप आपण चेकआउट केलेली आहे. ओके, फर्स्ट स्टेप आपली प्लॅनिंगच्या प्रोसेसमध्ये इन द स्टेप्स इन अ प्लॅनिंग. फर्स्ट स्टेप्स टायटल इज इस्टॅब्लिशिंग ऑब्जेक्टिव्ज. second point title is establishing planning premises. Third point title is identification of alternatives. Fourth number title is evaluation of alternative course. 5 number title is choice of alternative plan. 6 number title is formulation of derivative plans. 7 number title is establishing sequence of activities. 8 number title is budgeting and 9 number last follow up. Okay, so there are 9 numbers of point included in process of प्लॅनिंग. जी काही प्रिव्हियस लेक्चरमध्ये प्लॅनिंगची प्रोसेस आपण चेकआउट केली त्यामध्ये आपण 9 स्टेजेस पाहिल्या, 9 स्टेप्स पाहिल्या. त्यामध्ये वन बाय वन एक एक पॉईंट आपण कवर केलेला आहे. त्याचबरोबर ती जर तुम्हाला एक्झाममध्ये हा क्वेश्चन विचारला गेला तर वन बाय वन स्टेप कंप्लीट झाल्यानंतर दुसरी स्टेप आपली जी असणार आहे, पहिली स्टेप आपली इस्टॅब्लिशिंग ऑब्जेक्टिव्ह, देन सेकंड आपली जी असणार आहे ती असणार आहे इस्टॅब्लिशिंग प्लॅनिंग प्रिमायसेस. ओके, वन पॉईंट झाल्यानंतर सेकंड पॉईंटच तुमचा तिथं आला पाहिजे. त्यानंतर तुम्ही काय करायचं आहे की असं करायचं नाही की पहिला पॉईंट घेतला त्यानंतर चौथा पॉईंट घेतला. वन बाय वन स्टेजेस आपण कवर करतो. याचा अर्थ एक स्टेज झाल्यानंतर आपली दुसरी स्टेज तिथं आली पाहिजे. ओके, मग प्लॅनिंगच्या प्रोसेसमध्ये आपण काय पाहिलं तर पहिली स्टेज आपली इस्टॅब्लिशिंग ऑब्जेक्टिव्ह. मग त्यामध्ये आपण काय पाहिलं तर सर्वात अगोदर आपल्याला जे काही आपलं मेन ऑब्जेक्टिव्ह आहे, कॉमन ऑब्जेक्टिव्ह आहे, मग बिझनेस फर्म्स असेल, तिथं फॅक्टरी असेल, जे काय आपलं कॉमन ऑब्जेक्टिव्ह आहे ते आपलं अगोदर इस्टॅब्लिश होणं गरजेचं आहे, ते आपलं फिक्स असणं गरजेचं आहे. आणि त्या जे काही कॉमन ऑब्जेक्टिव्ह आपण फिक्स करणार आहोत त्या ऑब्जेक्टिव्हला अचीव करण्यासाठी, ते आपलं गोल्स आपले अचीव करण्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे, अगेन अँड अगेन आपण तिथं ट्राय करणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर आपण सर्वात अगोदर काय करणार आहे, ऑब्जेक्टिव्ह आपलं फिक्स करणार आहे, इस्टॅब्लिश करणार आहे. त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह जे काय आपण फिक्स केलेलं आहे, इस्टॅब्लिश केलेलं आहे, त्याचे आपल्याला प्रिमायसेस कोणकोणते आहेत ते आपल्याला तिथं चेकआउट करायचे आहेत. त्यानंतर आयडेंटिफिकेशन ऑफ अल्टरनेटिव्ह, जे काही ऑब्जेक्टिव्ज आहे त्याचे जे काही आपण प्रिमायसेस प्लॅन केलेले आहेत त्याच्यासाठी कोणकोणते अल्टरनेटिव्ज आहेत. मग देअर आर नंबर्स ऑफ अल्टरनेटिव्ज आर अवेलेबल्स. ओके, मग अल्टरनेटिव्ह कोणकोणते आहेत ते आपल्याला तिथं चेकआउट करायचे. त्यानंतर इव्हॅल्युएशन ऑफ अल्टरनेटिव्ह कोर्स, एक स्पेसिफिक कोर्स जो अल्टरनेटिव्हचा असणार आहे तो आपला तिथं सिलेक्ट करणं गरजेचं आहे. देन चॉईस ऑफ अल्टरनेटिव्ह प्लॅन, जे काही तुम्ही अल्टरनेटिव्ह कोर्स जो असणार आहे त्याचं इव्हॅल्युएशन करणार आहात, त्याचं अल्टरनेटिव्ह प्लॅन जो आपला केला जाणार आहे तो कशा पद्धतीनं असला पाहिजे की ज्या पद्धतीनं जर आपण त्या प्लॅनद्वारे किंवा त्या प्लॅननुसार जर आपण इच अँड एव्हरी ॲक्टिव्हिटी बिझनेस फॉर्ममध्ये घेतली तर ती आपली सक्सेस झाली पाहिजे. त्यानंतर फॉर्म्युलेशन ऑफ डिरायव्हेटिव्ह प्लॅन्स, त्यानंतर इस्टॅब्लिशिंग सिक्वेन्स ऑफ ॲक्टिव्हिटी, इच अँड एव्हरी ॲक्टिव्हिटीज. मग त्यामध्ये वेगवेगळे प्रोग्राम्स असतील, वेगवेगळ्या पॉलिसीज असतील, रूल्स अँड रेग्युलेशन्स असतील आणि ॲक्टिव्हिटीज असतील, त्या आपल्या कशा असल्या पाहिजेत, सिक्वेन्सने असल्या पाहिजेत. आणि जो काही सिक्वेन्सनुसार ॲक्टिव्हिटीचा प्लॅन आपण तयार केलेला आहे त्यानुसार त्या ॲक्टिव्हिटी फॉलो झाल्या पाहिजेत किंवा त्यानुसार त्या ॲक्टिव्हिटीज या बिझनेस फर्ममध्ये, फॅक्टरीमध्ये काय झाल्या पाहिजेत, प्ले झाल्या पाहिजेत. ओके, त्यानंतर लास्टचा पॉईंट आहे बजेटिंग. विदाऊट बजेटिंग प्लॅनिंग प्रोसेस आपली कंप्लीट होऊ शकत नाही. आणि लास्ट आहे आपला फॉलोअप, म्हणजे जे काही 1 to 8 पॉईंट आपण बघितले, 1 to 8 स्टेजेस आपण बघितल्या, त्याचा फॉलोअप आपल्याला 9 नंबरच्या पॉईंटमध्ये चेक करायचा आहे. ओके, सो या पद्धतीने आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये प्लॅनिंगची प्रोसेस बघितलेली आहे, प्लॅनिंगच्या स्टेजेस बघितलेल्या आहेत, स्टेप्स बघितलेल्या आहेत. इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू स्टार्ट सेकंड नंबर फंक्शन ऑफ मॅनेजमेंट. टायटल इज डायरेक्टिंग. ओके, इन द डायरेक्टिंग ज्या पद्धतीनं तुम्हाला सांगितलं की प्लॅनिंग इज द बेसिक अँड प्रायमरी फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट, त्या पद्धतीनं डायरेक्टिंग इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ मॅनेजमेंट. डायरेक्टिंग इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ मॅनेजमेंट. जे काय मॅनेजमेंटचे फंक्शन आपल्याला दिलेले आहेत, किती दिलेले आहेत तर 7 नंबर्स ऑफ फंक्शन आपल्याला मॅनेजमेंटचे स्टडी करायचे आहेत. त्यामधीलच एक आपला फंक्शन आहे तो म्हणजे डायरेक्टिंग. म्हणजेच काय, ते डायरेक्ट करणं असेल. मग एखादा
बिझनेस फर्म असेल, बिझनेस फर्ममध्ये जी काही कॉमन ऑब्जेक्टिव्ज आहेत, कॉमन ऑब्जेक्टिव्ज असतील, गोल्स असतील, ते अचीव करण्यासाठी ॲक्टिव्हिटी केल्या जातात किंवा जे काही वर्क केलं जातं, एम्प्लॉई जे काही वर्क करतात ते वर्क कसं असलं पाहिजे, तर ते वर्क इंडिव्हिज्युअल लेवलवरती नसून ते ग्रुप लेवलवरती असलं पाहिजे जर तुम्हाला कॉमन ऑब्जेक्टिव्ह अचीव करायचे असतील लवकरात लवकर तर. ओके, आणि जे काही ग्रुप ॲक्टिव्हिटीज करतात किंवा ॲक्टिव्हिटीज ग्रुपमध्ये काम केले जातात त्यामध्ये त्यांचा जो काही मेन असतो त्याला हेड म्हटलं जातं आणि तो त्यांना काय करत असतो, डायरेक्ट करत असतो, त्यांना सजेशन देत असतो, त्यांना गाईडलाईन्स देत असतो, त्याचबरोबर त्यांच्यावरती तो कंट्रोलसुद्धा ठेवत असतो. डायरेक्टिंग इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ मॅनेजमेंट. इट इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन ऑल अदर फंक्शन ऑफ मॅनेजमेंट. बघा, डायरेक्टिंग काय करत असतं, डायरेक्टिंग इट इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन ऑल अदर फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट. जे काही मॅनेजमेंटचे अदर फंक्शन्स आहेत त्यामध्ये लिडरशिप असेल, तुमचं मोटिवेशन असेल, त्यानंतर कंट्रोलिंग असेल. ओके, सो या पद्धतीचे जे काही मॅनेजमेंटचे अदर फंक्शन आहेत त्यामध्ये लिंक क्रिएट करण्याचं काम कोण करत असतं, तर डायरेक्टिंग करत असतं. तुम्हाला हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की डॅश डॅश इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन ऑल अदर फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट. तुमचा आन्सर असेल डायरेक्टिंग. ओके, डायरेक्टिंग इज द हार्ट ऑफ management process through which management actions. It is the process of leading, instructing, motivating, executing, supervising and guiding. बघा, मी तुम्हाला अगोदर सांगितलं की डायरेक्टिंगमध्ये काय केलं जात असतं, जो एक मेन हेड असतो तो काय करत असतो, आपल्या ग्रुपला गाईड करत असतो, ग्रुपला डायरेक्ट करत असतो, त्या ग्रुपला सजेशन्स देत असतो, त्याचबरोबर त्या ग्रुपला तो काय करत असतो, कंट्रोल करत असतो. म्हणजेच काय, तर डायरेक्टिंगची जी काही प्रोसेस आहे इट इज अ प्रोसेस ऑफ लीडिंग, इन्स्ट्रक्टिंग, मोटिवेटिंग, एक्झिक्युटिंग, सुपरवायझिंग अँड गायडिंग. जी काही डायरेक्टिंगमध्ये प्रोसेस केल्या जातात त्यामध्ये डायरेक्टिंगमध्ये काय केलं जातं, तर डायरेक्टिंगमध्ये जे काही ग्रुप असतील काम करणारे किंवा इंडिव्हिज्युअल लेवलवरती काम करणारे एम्प्लॉईज असतील त्यांना काय केलं जात असतं, तर त्यांना गाईड करणं, त्यांना मोटिवेट करणं, त्याचबरोबर त्यांचं सुपरविजन करणं, त्यांना एक्झिक्युटिव्ह करणं, त्यांना इन्स्ट्रक्शन देणं. ओके, त्यांना लीडिंग करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि हे सर्व काय केलं जातं, तर डायरेक्शनच्या प्रोसेसमध्ये केलं जातं. आणि अतिशय महत्त्वाचं आहे की जो काही इंडिव्हिज्युअल लेवलवरती काम करणारा एम्प्लॉईज असेल, ग्रुप लेवलवरती काम करणारे एम्प्लॉईज असतील, त्यांना डायरेक्ट करणं, त्यांना सुपरवाईज करणं, त्याचबरोबर त्यांना लीड करणं, त्यांना मोटिवेट करणं. बिकॉज विदाऊट मोटिवेट कुठलाही एम्प्लॉई काम करत नाही आणि जरी त्यांनी काम केलं तरी ते मनापासून तो काम करत नाही. जर तुम्हाला वाटत असेल की एम्प्लॉईनं ऑनेस्टीनं काम केलं पाहिजे बिझनेस फर्ममध्ये, फॅक्टरीमध्ये, तर त्याला तुम्ही टाईम टू टाईम मोटिवेट करणं अतिशय गरजेचं आहे. त्यांना राईट टाईममध्ये मोटिवेट केलं जातं. मोटिवेशनच्या टाईप्स वेगवेगळ्या आहेत. मग त्या आपण मोटिवेशनचं जे काय आपलं फंक्शन असणार आहे मॅनेजमेंटचं त्यामध्ये मोटिवेशनच्या टाईप्स आपण स्टडी करणार आहोत. मग मोटिवेट करायचं म्हणजे काय करायचं, तर त्यांना आणखीन त्यांनी त्यांच्या एनर्जीनं काम करावं म्हणून त्यांना काय करायचं, मग त्यांना एक्स्ट्रा फंड देणं असेल, त्यांना बोनस देणं असेल, त्यांना डिस्काउंट वेगवेगळा देणं असेल, त्यांना ऑफर्स वेगवेगळ्या देणं असतील किंवा त्यांना सर्व्हिसेस ज्या असतील फॅक्टरीच्या बिझनेसच्या वेगवेगळ्या सर्व्हिसेस त्यांना प्रोव्हाइड करून असेल. या सर्व गोष्टी करून काय करू शकतो आपण इंडिव्हिज्युअल लेवलवरती इच अँड एव्हरी एम्प्लॉईला काय करू शकतो, मोटिवेट करू शकतो की जेणेकरून ते जे काम करत आहे ऑलरेडी तर त्यांनी आणखीन एनर्जीनं ते काम करावं. ओके, आणि ज्या वेळेला एखादा एम्प्लॉई एनर्जीनं काम करत असतो त्यावेळेला नक्कीच तो बिझनेस तिथं सक्सेस होत असतो. म्हणजेच जर एखादा एम्प्लॉई म्हणाला की हा माझा स्वतःचा बिझनेस आहे आणि तो आनंदाने जर काम करत असेल, हॅपीली काम करत असेल बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये, तर त्यावेळेला नक्कीच ती बिझनेस ऑर्गनायझेशन सक्सेस होत असते. ओके, सो इट इज अ प्रोसेस ऑफ लीडिंग, इन्स्ट्रक्टिंग, मोटिवेटिंग, एक्झिक्युटिंग, सुपरवायझिंग and guiding. In other terms, directing is a process of collecting people with the organization for obtaining their cooperation for the achievement of goals of the organization. बघा, इन द अदर टर्म्स, दुसऱ्या टर्म्समध्ये जर डायरेक्टिंगची प्रोसेस सांगायचं म्हटलं तर काय, तर बिझनेस ऑर्गनायझेशनचे जे काही कॉमन ऑब्जेक्टिव्ज आहेत, बिझनेस ऑर्गनायझेशनचे जे काही कॉमन गोल्स आहेत त्या अचीव करण्यासाठी जे काही एम्प्लॉई प्रामाणिकपणाने ऑनेस्टीने काम करतात ते सुद्धा दुसऱ्या इन अदर वर्ड्समध्ये आपण डायरेक्टिंगमध्ये
काय करू शकतो, इन्क्लूड करू शकतो. म्हणजेच काय तर कलेक्ट असे एम्प्लॉईज कलेक्ट केले पाहिजेत. डायरेक्टिंगमध्ये काय सांगितलं तुम्हाला की असे एम्प्लॉईज तुम्ही कलेक्ट केले पाहिजेत की जे प्रामाणिकपणे ऑनेस्टीने आपले जे काही ऑर्गनायझेशनचे कॉमन ऑब्जेक्टिव्ह असतील, कॉमन गोल्स असतील त्या अचीव्ह करण्यासाठी वर्क करतील. ओके, आणि त्या पद्धतीचे एम्प्लॉईज आपण कामावरती ठेवणं किंवा मशिनरी ऑपरेट करण्यासाठी ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे. कारण जर जे एम्प्लॉई आपले ऑब्जेक्टिव्हचे गोल अचीव्ह करण्यासाठी काम करत नसतील, ते आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये नसले तरी चालतील. कारण त्यांच्यामुळं मोठ्यात मोठा लॉस हा आपल्या बिझनेस ऑर्गनायझेशनला होत असतो. ओव्हरऑल लॉस कुणाचा आहे तर बिझनेस ऑर्गनायझेशनचा आहे. सो ओव्हरऑल बिझनेस ऑर्गनायझेशनचा लॉस होऊ नये त्यासाठी अशा पद्धतीचे पीपल्स आपण बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये कलेक्ट केले पाहिजेत की जे ऑनेस्टीने वर्क करतील, हार्ड वर्क करतील. ओके, however for the effective execution of process required integration of organization goals with individual and group levels. बघा, ऑर्गनायझेशन डायरेक्शनमध्ये जी काही एक्झिक्युशन असेल किंवा इफेक्टिव्ह एक्झिक्युशन तुम्हाला जर करायचं असेल, इफेक्टिव्ह एक्झिक्युशनची जी प्रोसेस तुम्हाला करायची असेल ती जर तुमचे इंडिव्हिज्युअल लेवलवरती ऑर्गनायझेशनचे गोल्स अचीव्ह करणारे एम्प्लॉईज असतील किंवा इंडिव्हिज्युअल लेवलवरती तुमचे जर ग्रुपचे गोल्स काय आहेत ते अचीव्ह होत असतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपण ती प्रोसेस करू शकतो. इच इंडिव्हिज्युअल इन द ऑर्गनायझेशन इज इन्स्ट्रक्टेड विथ इच अदर. ओके, each individual function affect other and in turn is affected by others, and from this point of view direction help to integrate the individual efforts to accomplish organizational goals. इंडिव्हिज्युअल लेवलवरती जे काही एफर्ट्स घेतले जातात त्याने आपण इंडिव्हिज्युअल लेवलवरती सुद्धा जे काही बिझनेस ऑर्गनायझेशनचे गोल्स आहेत ते अचीव्ह करू शकतो. तिथं काम काय आहे आपलं तर एफर्ट्स घेणं, ऑनेस्टीनं हार्डवर्क करणं. जर तुम्ही ऑनेस्टीने हार्डवर्क करत नसाल, एफर्ट्स घेत नसाल तर तुम्ही बिझनेस ऑर्गनायझेशनचे इंडिव्हिज्युअल लेवलवरती सुद्धा गोल्स अचीव्ह करू शकत नाही. ओके, सो दिस इज अ डायरेक्शन अँड directing, and directing is one of the most important functions of management functions. Okay, there are 7 management functions included. First, planning. Second, organizing. Third, staffing. Fourth, directing. 5, motivation. 6, leadership. 7, controlling. Okay, so in today's lecture we are going to study 4th number functions of management, directing. ओके, डायरेक्टिंग म्हणजे काय हे तुम्हाला इंट्रोडक्शनमध्ये थोडंफार तरी समजलं असेल की डायरेक्टिंग म्हणजे काय आहे, डायरेक्टिंग कशा पद्धतीने केलं जातं, कोणत्या ठिकाणी डायरेक्टिंग करावं लागतं. अँड ऑल द फिजिकल रिसोर्सेस लाईक मनी, मटेरियल, मशीन्स आर हँडल्ड बाय ह्युमन बिईंग टू फुलफिल सर्टन फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट बाय विच ऑर्गनायझेशनल गोल्स ऑब्जेक्टिव्स आर अचीव्ड. Every action is initiated through direction. It is a sole management without which management functions may be meaningless, may come to meaningless. ओके, म्हणजेच काय सांगितलं, जे काही फिजिकल रिसोर्सेस आहेत त्यामध्ये मनी असेल, मटेरियल असेल, मशीन्स असेल, आर हँडल ह्युमन बिईंग फुलफिल सर्टन ऑफ फंक्शन ऑफ मॅनेजमेंट बाय विच ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्ट आर अचीव्ड. ऑर्गनायझेशनचे जे काही कॉमन ऑब्जेक्टिव्ज आहेत, कॉमन गोल्स आहेत ते अचीव्ह करण्यासाठी ह्युमन रिसोर्सेसमध्ये मनी असेल, मटेरियल असेल, मशीन असेल, हे सगळं हँडल करण्याचं काम कोण करतं, ते ह्युमन बिईंग करत असतो की जेणेकरून आपले कॉमन ऑब्जेक्टिव्ह जे असतील बिझनेस ऑर्गनायझेशनचे ते आपण अचीव्ह करू शकू. एव्हरी ॲक्शन, ज्या काही ह्युमन बिईंगच्या ॲक्शन असतात, इच अँड एव्हरी ॲक्शन इन अ बिझनेस फर्म्स अँड बिझनेस ऑर्गनायझेशन इज इंटिएटिव्ह थ्रू अ डायरेक्शन. ज्या काही ॲक्शन केल्या जातात त्या डायरेक्शन थ्रू केल्या जातात. विदाऊट गाईडलाईन, विदाऊट सजेशन, विदाऊट कंट्रोलिंग, विदाऊट सुपरविजन, विदाऊट लीडिंग कुठलाही एम्प्लॉई बिझनेस फर्ममध्ये वर्क करत नाही. सो त्याला जर काम करून घ्यायचं असेल तर त्याला त्या हेडनी, त्या लीडरनी त्याला लीड करणं गरजेचं आहे, त्याला सुपरवाईज करणं गरजेचं आहे, त्याच्यावरती कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे, त्याला सजेशन देणं गरजेचं आहे, त्याला डायरेक्ट करणं गरजेचं आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये. ओके, सो दीज आर इंट्रोडक्शन ऑफ डायरेक्टिंग. So let's see
definitions of direction. There are 4 numbers definitions of directing. First definitions, according to William Newman and E. Kirby Warren. According to William Newman and E. Kirby Warren. ओके, फर्स्ट डेफिनेशन्स आपण आपल्याला दिलेले आहे अकॉर्डिंग टू विलियम न्यूमन अँड ई किर्बी वॉरेन यांनी. तो फर्स्ट डेफिनेशन यांच्या मतानुसार काय आहे डायरेक्टिंग म्हणजे, डायरेक्टिंग डील विथ द स्टेप ऑफ मॅनेजर टॉक्स टू गेट सबऑर्डिनेट्स अँड ऑर्डर टू कॅरी आउट प्लॅन्स. बघा, विलियम न्यूमॅन अँड ई किर्बी वॉरेन यांच्या मतानुसार डायरेक्टिंग म्हणजे काय आहे, तर डायरेक्टिंग ही एक डील आहे विथ द स्टेप ऑफ मॅनेजर. डायरेक्टिंग ही एक डील आहे जी की मॅनेजरबरोबर स्टेप्स काही करून केली जाते. त्याचबरोबर ते जे काही सबऑर्डिनेट्स आहेत त्यांना त्या प्लॅनमध्ये इन्क्लूड केलं जातं, त्यांना कॅरी आउट त्या प्लॅनमध्ये केलं जात असतं. ओके, सेकंड डेफिनेशन्स आपली आहे थियो हेमन. अकॉर्डिंग टू थियो हेमन. ओके, मग थियो हेमन यांच्या मतानुसार डायरेक्टिंग म्हणजे काय, तर डायरेक्शन कन्सिस्ट ऑफ द प्रोसेस अँड टेक्निक्स युटिलायझिंग इन इश्यूइंग इन्स्ट्रक्शन अँड मेकिंग सर्टन दॅट ऑपरेशन्स आर कॅरीड आउट ॲज अ प्लॅनड. ओके, थर्ड डेफिनेशन्स अकॉर्डिंग टू अर्नेस्ट डेल. अकॉर्डिंग टू अर्नेस्ट डेल, direction is telling people what to do and seeing that they do it to the best of their ability. आता अर्नेस्ट डेल यांच्या मतानुसार डायरेक्टिंग म्हणजे काय आहे, तर डायरेक्टिंग म्हणजे एक जे काही पीपल्स असतील त्यांना सांगणं आणि सांगणं की तुमची जी ॲबिलिटी आहे की तुमच्या ॲबिलिटीनुसार तुम्ही ते करू शकता. मध्ये एखादं काम असेल तर लोकांना काय वाटतं की आम्ही हे काम करू शकत नाही, पण त्यांना ते सांगणं की तुमची ती ॲबिलिटी आहे, तुम्ही ती तुमच्याकडे ती कॅपॅसिटी आहे, तुम्ही ते वर्क करू शकता, हे सांगणं म्हणजे काय डायरेक्टिंग. अकॉर्डिंग टू अर्नेस्ट डेल. 4 नंबरची डेफिनेशन आहे हॉरल्ड कुन्स अँड ओ डोनेल. इन द 4th number definitions, according to is a complex functions that includes all those activities which are designed to encourage subordinates to work effectively and efficiently. To work effectively and efficiently. काय सांगितलंय, डायरेक्शन इज अ कॉम्प्लेक्स फंक्शन्स अँड that includes all those activities which are designed to encourage subordinates to work activity effectively and efficiently. डायरेक्शन म्हणजे काय, डायरेक्शन हे कॉम्प्लेक्स फंक्शन आहे जे की ज्यामध्ये आपण काय करत असतो, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज इन्क्लूड करत असतो, डिझाईन करत असतो आणि जे काही सबऑर्डिनेट्स असतील त्यांना इन्करेज केलं जातं की ती ॲक्टिव्हिटी जी आहे ती ॲक्टिव्हिटी इफेक्टिव्ह झाली पाहिजे, इफिशियंटली ती ॲक्टिव्हिटी प्ले झाली पाहिजे की त्या पद्धतीनं आपण तिथं काम करणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, तर इन शॉर्टली सबऑर्डिनेटला सांगणं की जी काही ॲक्टिव्हिटी आपल्याला करायची आहे त्या ॲक्टिव्हिटीमध्ये जे काही काम केलं जाणार आहे त्या थ्रू आपल्याला दिसलं काय पाहिजे, तर ती ॲक्टिव्हिटी इफेक्टिव्हली झालेली आपल्याला दिसली गेली पाहिजे. ओके, ही झाली 4th नंबरची डेफिनेशन्स अकॉर्डिंग टू हारोल्ड कुन्ट्स अँड ओ डोनेल. So there are four numbers of definitions. First definitions according to William Newman and E. Kirby Warren. Second definitions according to Theo Hyman. Third definitions according to Ernest Dell. Fourth number definitions according to Harold Kuntz and O. Donnell. ओके, सो या पद्धतीचे 4 डेफिनेशन्स आपण इथं स्टडी केलेले आहेत. अँड डायरेक्शन मीन्स काय, डायरेक्शनचं इंट्रोडक्शनसुद्धा आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे, स्टडी केलेलं आहे. ओके स्टुडंट्स, सो तुम्ही लेक्चर हे कंपल्सरी पूर्ण ऐकायचे. लेक्चर पूर्ण ऐकत असताना तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये तुमचं नाव मेन्शन करायचं. इफ यू हॅव डोंट अंडरस्टँड सम ऑफ द टॉपिक, सम ऑफ द पॉईंट्स, यू कॅन message me in comment section below. If you have any problems, any query, ask me in comment section below. Okay, it is a compulsory to write your full name in comment section. Everyone want to write their full name in comment section for your
प्रेझेंटी. तुमची प्रेझेंटी इंटरनल इव्हॅल्युएशनमध्ये खूप महत्त्वाची आहे. प्रेझेंटीसाठी तुम्हाला इंटरनल इव्हॅल्युएशनमध्ये मार्क्स असणार आहेत. ते मार्क्स मिळवण्यासाठी, ते मार्क्स तुम्हाला देण्यासाठी तुमची प्रेझेंटी असणं अतिशय महत्त्वाचं आहे लेक्चरला. सो कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही तुमची प्रेझेंटीसाठी तुमचं नाव, फुल नेम जे असेल तुमचं ते तुम्ही मेन्शन करणं गरजेचं आहे, की जेणेकरून तुम्हाला इंटरनल इव्हॅल्युएशनचे मार्क्स आउट ऑफ दिले जावेत. ओके. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण डायरेक्शन म्हणजे काय, डायरेक्टिंग म्हणजे काय आणि डायरेक्टिंगची कन्सेप्ट जी आहे, डायरेक्टिंगचे इंट्रोडक्शन अँड डायरेक्टिंगच्या फोर्स डेफिनेशन्स आपण स्टडी केलेले आहेत. नेक्स्ट आपलं लेक्चर जे असणार आहे त्यामध्ये आपण डायरेक्शनचा नेक्स्ट पॉईंट जो आपला असणार आहे तो आपण स्टडी करणार आहोत. ओके, थँक्यू.